हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपण स्टॉक मार्केटमध्ये अपडेटबद्दल बोलणार आहोत, किंवा स्टॉक मार्केटमध्ये शेअर आपण बाय केल्यानंतर खाली जातो किंवा विकल्यानंतर वर जातो, असं का होतं. असं सगळ्यांबरोबरच होत असतं मित्रांनो. तर आपला लॉंग टर्मचा व्ह्यू असेल तर तुम्ही स्टॉक बाय केल्यानंतर खाली जरी गेला तरी काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टॉक सेल करता, मी अज्यूम करतोय तुम्ही रिटर्न कमवलेला असेल, तर विकल्यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि स्टॉक वर गेला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आज आपण एक दुसऱ्या स्टॉकबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे झेन टेक्नॉलॉजी, जी की ड्रोन बनवण्याचं काम करते कंपनी इंडियामध्ये. आता आपण जसं बघतो आहे की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं, दुसऱ्याबरोबर पण असं होत राहते युद्ध वगैरे. तर ड्रोन बनवणाऱ्या कंपनीचा जो बिझनेस आहे तो इंडियामध्ये आता चांगला चालणार आहे. आणि दुसरी एक कंपनी आहे जिचं नाव आहे सोलार इंडस्ट्री. ती अँटी ड्रोन बनवते, जसे की नगस्त्रा ड्रोन एक आहे, जे की ड्रोन अतिरेकी एरियामध्ये जाऊन तिकडेच स्पॉट होतो आणि ते ड्रोन तिथेच फिनिश होतं. तर झेनटेकबद्दल बोलायचं झालं तर ती एक चांगली कंपनी आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी स्टडी करावा. आता Q1चा त्याचा रिझल्ट आलेला आहे. मी तुम्हाला अपडेट देतो Q1चा रिझल्ट कसा आलेला आहे बघून. आणि ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांनीचा प्लॅन आहे की आपण आता ड्रोनची कंपनी ॲड करायची आहे, त्यांनी पण Q1चा रिझल्ट बघितला पाहिजे. कारण जे वर्षातून 4 वेळा क्वार्टरचे रिझल्ट असतात ना, 3-3 महिन्यानंतर. पहिले क्वार्टर असते जून, त्यानंतर सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च. ते तुम्हाला एक रफ आयडिया देतात कंपनीचा बिझनेस कसा चालला आहे. त्यावरून तुम्हाला समजेल की या कंपनीमध्ये आपण लॉंग टर्मसाठी राहिलं पाहिजे की दुसरी कंपनी शोधली पाहिजे. फंडामेंटली अशीच कंपनी एक मित्रांनो आपण पाहतो. हीच पॅरामीटर आहेत फंडामेंटली कंपनी बघण्याचे. ग्रोथ आहे का, प्रॉफिट मार्जिन रेशो कसा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.